एवढ्या हौशी असतो ना, की 2 कामं जास्त जरी पडली ना, तरी ती आपल्याला करायचीच असतात. कशी ती मी पुढे सांगतेच. तर कालचा भाग इथेच संपला होता, की मी कोथिंबीर धुवून वाळत घातली होती आणि आज सकाळी मी ना सगळ्यात पहिले भांडी घासून घेतली. कारण काल आहे ना खूपच जास्त टाईम झाला होता आणि आज मटण केलेलं होतं. मी काय मटणाची रेसिपी वगैरे सांगितली नाही, कारण आम्ही सकाळीच मटण करून घेतो, जेणेकरून संध्याकाळीसुद्धा आम्हाला तेच खायला भेटेल म्हणून. आणि त्यानंतर मी सगळं ते आवरून वगैरे घेतलं. नंतर कोथिंबीरीचं जे काही मी धुवून आणि वाळत घातली होती, तर तिचं स्टोअर करण्यासाठीचा एक महत्त्वाचा उपाय, जे की आपण 2 आठवडे सुद्धा ती कोथिंबीर स्टोअर करून ठेवू शकतो, त्याला काहीच होत नाही, ती वाळत नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही करून ठेवली ना, तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर इथे मी ही कोथिंबीर धुवून घेतलेली आणि वाळत घातलेली तुम्हाला माहीतच आहे. तर मी हा जो स्टोरेज बॉक्स आहे त्याच्यामध्ये काही कोथिंबीर ठेवते, जेणेकरून वरच्या वर ती कोथिंबीर राहील आणि घाई गडबडीमध्ये जी काय आपल्याला रोजच्या वापरात असते ती फटकन वापरता येईल. नंतर उरलेली कोथिंबीर मी अशी या सुती कापडामध्ये बांधून ठेवलेली आहे. अशी वळकुटी करून घेतली त्याची आणि त्याला मी एका पॉलिथिनच्या पिशवीमध्ये, म्हणजे असं आपले कॅरी बॅगमध्ये बांधून गाठ मारून ठेवली. आणि ही कोथिंबीर आणि ही कोथिंबीर दोन्ही मी सोबत ठेवते. पहिले डब्यातली कोथिंबीर वापरेल आणि मग ही वापरेल. तर बघा, तुम्हाला मी दाखवेल 2 आठवडे ही कोथिंबीर नक्की टिकणार आहे. संध्याकाळी फटाफट जे काही जेवण उरलेलं होतं ते आम्ही खाऊन घेतलं, किचन वगैरे आवरून घेतलं आणि जे काही मला एक्स्ट्राचं काम करायचं होतं ते मी करायला बसले. कारण त्रास झाला तरी चालेल, पण मनासारखं काम झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी ही रांगोळी काढायला घेतली आहे रेडी टू यूजची, कारण आमच्या घराच्या समोर लिफ्ट असल्यामुळे तिथं रांगोळी जर काढली तर ती लगेच पुसली जाते आणि अशी रांगोळी जर ठेवली तर ती लवकर पुसली जात नाही आणि आपण ही डबलसुद्धा यूज करू शकतो. म्हणून पायाकडे लक्ष देऊ नका, कारण लिगामेंटचं ऑपरेशन झाल्यापासून मी जास्त व्यायाम केला नाही, त्यामुळे तो पूर्णपणे मला त्या पायाची मांडी घालता येत नाही, म्हणून तो मला तसंच बसावं लागतं. सो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पुढची रांगोळी मी उद्या दाखवते.